नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. या अपडेट अनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. हा जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. ही आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. पण 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कसे दिसणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव, हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आपल्या मनात उपस्थित झालाय. चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी कांद्याची दर पातळी दिसत आहे, ही कांद्याची दर पातळी सध्या आपल्या सर्वांना 1700 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. पण 15 जानेवारी नंतर काय घडणार? 15 जानेवारी नंतर कांदा घटणार की मग 15 जानेवारी नंतर कांदा वाढणार? प्रथम हे समजून घेण्यासाठी 15 जानेवारी नंतर मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते हे प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. आणि चला हे प्रथम जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, 15 जानेवारी नंतर बांगलादेशचा स्वतःचा कांदा हा येणार आहे. याचा अर्थ काय की 15 जानेवारी नंतर हळूहळू बांगलादेशची कांदा खरेदी ही कमी होणार आहे. आणि 15 जानेवारी नंतर आपल्याकडे सुद्धा नवीन जो कांदा आहे तो विपुल प्रमाणात येणार आहे. याचा अर्थ काय की 15 जानेवारी नंतर हळूहळू कांद्याची मागणी ही कमी होणार आहे आणि 15 जानेवारी नंतर हळूहळू कांद्याची असणारी आवक ही जी आहे ही या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे एकीकडे मागणी कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी आवक वाढणार आहे. याचा अर्थ मागणी व पुरवठ्यात मोठा गॅप जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि कुठेतरी याच्यामुळेच कांद्याचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर दबावात दिसणार आहे. मग 15 जानेवारी नंतर कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव, चला समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, 15 जानेवारी नंतर काय घडणार आहे हे आपण बघितलं तर याचा परिणाम कसा होणार तर लक्षात घ्या. 15 जानेवारी नंतर कांद्याची दर पातळी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलनं कमी होऊन कांद्याचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर सुरुवातीला 1500 रुपये प्रति क्विंटल पासून ते जवळपास 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 1 फेब्रुवारीच्या नंतर जेव्हा कांद्याची आवक ही आणखीन वाढेल तेव्हा कांद्याचा बाजारभाव कुठेतरी 1300 रुपये प्रति क्विंटल पासून 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 जानेवारी नंतर कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत आपण कांदा कधी विकावा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे
की आपण 2000च्या वर कांद्याचा दर जो सध्या मिळत आहे किंवा काही बाजारांमध्ये मिळत असेल, तिथं आपण कांदा हा 100% विकून टाकावा. उन्हाळी कांदा असेल तर तो तात्काळ विकावा, कारण इथून पुढे बाजारभाव हे घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव आता कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार.